यादवराव सुभेदार यांच्या सांगण्यावरून 1949 साली मध्य प्रांताचे कृषी मंत्री रा. कृ. पाटील यांनी खानखोजेंना कृषी समितीचे अध्यक्षपद देऊन निमंत्रण दिले. मध्य प्रांतातील शेतीची तत्कालीन परिस्थिती आणि संभाव्य सुधारणांची सूचना यांचा अहवाल तयार करण्याची योजना खानखोजेंनी कुठलीही अट न घालता मान्य केली. 1949 मध्ये सरकारी पाहुणे म्हणून किनाऱ्यावर पाय ठेवला. मुंबईत येताच तुमचे काळ्या यादीत नाव आहे म्हणून तुम्हास अटक करणार आहोत असे पोलीस अधिकाऱ्यानं त्यांचं स्वागत केलं. अजून ब्रिटिश राज चालू आहे का म्हणून खानखोजेंनी प्रश्न केला. मंत्री महोदयांशी फोनवरून संपर्क होताच त्यांची सुटका झाली. अनेक ठिकाणी त्यांचे सत्कार समारंभ झाले, व्याख्यानं झाली. धर्माच्या नावानं फाळणी झाल्याचं त्यांना पटत नव्हतं. गदर चळवळीत हिंदू मुस्लिम एक होऊन रडले होते. अनेक क्रांतिकारक निष्कांचन अवस्थेत परदेशात जीर्ण जगत होते. त्यांना सन्मानानं स्वदेशात बोलवावं म्हणून प्रयत्न करण्यासाठी ते जवाहरलाल नेहरूंची भेट घेणार होते. 43 वर्ष परदेशात राहूनही तास दीड तास तुकाराम रामदासांची उदाहरणं देत ते अस्खलित मायबोलीत व्याख्यानं देत बाहेरच्या जगात पाहिलेले अनुभवलेले अत्युत्तम ते सारं स्वदेश बांधवांना साध्य व्हावं ही कळकळ ते बोलून दाखवत. शेती सुधार कमिटीच्या दौऱ्यांमध्ये लोकांच्या उदासीन मानसिकतेमुळे देशासाठी काही करायचे आहे ही भावना कुठे दिसत नव्हती. प्रत्येकजण काय करावे, सरकार मदत करत नाही अशी रडगाणीच गाताना दिसत होता. ही दुर्गती बघण्यास मी जिवंत राहिलो याची मला लाज वाटते. त्यापेक्षा इंग्रजांशी लढताना मेलो असतो तर बरे असा खेद ते व्यक्त करत. पण त्यांचा पिंड कृती करण्याचा, आपल्या कार्यक्षेत्रात भारतीयांसाठी विधायक कार्य करण्याचा निर्धार करून ते कामास लागले. कमिटीची उद्दिष्टे ठरवली. पहिले, शिक्षण संस्थातून दिले जाणारे शिक्षण शेतकऱ्यांना फायदेशीर कसं ठरेल आणि संशोधनास अधिक वाव देणारे कसे मिळेल यासाठी शिफारसी करणे. दुसरे, कृषी संशोधनात आवश्यक ते बदल करणे. तिसरे, कृषीविषयक सुधारणा, आधुनिक पद्धती खेडोपाडी पोचवणे. चौथे, शेतीचे यांत्रिकीकरण व त्याची मर्यादा काय ते ठरवणे. आणि पाचवे, अल्पभूधारकांना सहकार शेतीचे तत्व अवलंबण्यासाठी सरकारी मदत करणे. शेतीचा सर्वंकष विकास होऊन ती फायदेशीर कशी होईल याबाबत ठिकठिकाणी त्यांनी आपले विचार मांडले. पडीक जमिनीत शेवगा आणि हातगा यांची लागवड करून सुपीक लागवडी योग्य बनवणे, पाण्याचा योग्य वापर, धान्य मळणी यासाठी यंत्राचा वापर करून धान्याची नासाडी थांबवणे, आधुनिक पद्धतीने फ्युमिगेशन करून रोग टोळधाड यापासून पीक वाचवणे, शेती पशुधन या संदर्भातील सर्व विभाग एका सरकारी विभागात एकत्रित केल्याने शेतकऱ्यास जोडधंदे उभारण्यासाठी मार्गदर्शन करणे सोपे जाईल. शेतीत पीक विम्याची पद्धत लागू करावी. शेतीविषयक शिक्षण देणाऱ्या सोसायट्यांचे जाळे देशभर पसरायला हवे. या योजना फक्त कागदावर न राहता प्रत्यक्ष शेतातील बांधावर राबवायला हव्यात. काही करून बघण्याची जिद्द उत्साह भारतीयात दिसत नाही. जे काम इतर देशात 5 वर्षात होईल ते इथे घडायला 50 वर्ष लागतील. इतके आपण मागासलेले आहोत. प्रथम मानसिकता बदलायला हवी, तंत्रज्ञान रुजवायला हवं. कमिटीचं दौऱ्याचं काम संपल्यावर दिल्लीत फूड कमिशनर पदावर रुजू झाल्यावर रा. कृ. पाटलांची त्यांनी भेट घेतली. भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी पंडित नेहरूंची भेट घेतली. भारतीय स्वातंत्र्याच्या प्रयत्नात विजनवासात राहिलेल्या या क्रांतिकारकाला, कृषी तज्ज्ञाला भारत सरकार सन्मानपूर्वक नागरिकत्व देईल. उभं तारुण्य, उमेदीची वर्ष, धडपडीचा काळ परदेशात घालवावा लागल्यावर उर्वरित आयुष्य, जीवनाची संध्याकाळ त्याच्या मातृभूमीतच व्यतीत करायला मिळेल म्हणून स्वतंत्र भारतात राहायला जायचं असा मनाचा निग्रह करून जानकीबाई मुली व पती समवेत 17 मार्च 1950 रोजी भारतात आल्या. डॉक्टर खानखोजे कमिटीच्या कामासाठी भारतभर फिरले. 1950 साली भारतात सर्वत्र अन्नधान्याचा तुटवडा जाणवत होता. अधिक धान्य पिकवाच्या घोषणा, मोहिमा यांचा दणका उडाला, पण प्रत्यक्ष कृती काही नाही. डॉक्टर खानखोजे व्याख्यान, परिषदा, चर्चातून सांगत होते, जुनं ते सोनं म्हणून भावनेच्या आहारी न जाळता आधुनिक शेतीतंत्र अवलंबल्याशिवाय विपुल पीक येणार नाही. वर्षातून 2दा पीक घेण्यासाठी पाणी सिंचनाचा विचार करायला हवा. शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा म्हणून कुटीर उद्योगाचा विचार व्हायला हवा. 1951 रोजी मध्य प्रदेश सरकारला सादर केलेला अहवाल राष्ट्रीय पातळीवर मार्गदर्शक ठरणारा होता. मेक्सिकोत खाणीचे भागीदार असलेल्या अमेरिकन मित्राचे हृदयविकाराने निधन झाले. शेती सुधार कमिटीचे काम अर्धवट टाकून खानखोजे परत जाऊ शकत नव्हते म्हणून जानकीबाई एकट्याच तातडीने मेक्सिकोला गेल्या. पण मालकाच्या गैरहजेरीत मजुरांनी खोदकामांचे यंत्र, धातू शुद्ध करण्याची यांत्रिक साधने विकून आपापसात पैसे वाटून घेतले आणि खाणी सरकारच्या ताब्यात दिल्या. डॉक्टर खानखोजे प्रचंड आर्थिक कोंडीत अडकले. या देशभक्त क्रांतिकारकाला उतार वयात या आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी नागरिकत्व देऊन उदरनिर्वाहासाठी काही साधन उपलब्ध करून द्यावे असे नागपुरातील जबाबदार नागरिकांनी प्रयत्न केले, पण सरकार दरबार मात्र उदासीन.
शेती सुधार कमिटीचे काम डॉक्टर खानखोजेंनी निष्ठेनं पार पाडलं. त्यांनी केलेल्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारला त्यांचा उपयोग करून घेता आला असता. पण सरकारी थंड वृत्तीमुळे देश स्वतंत्र होऊनही हा देशभक्त निर्वासितच ठरला. भारतात उदरनिर्वाहाची काही योजना नाही, मग इथे राहायचे कसे या त्यांच्या प्रश्नाला सरकारजवळ उत्तर नव्हते. स्वातंत्र्यासाठी उभं आयुष्य खर्ची घातलं म्हणून डॉक्टर खानखोजेंचा 15 ऑगस्ट 1951 रोजी सिटी हायस्कूलमध्ये सत्कार झाला. त्याच दिवशी स्वाभिमानी बाणेदार देशभक्ताने नागपूर सोडले व मेक्सिकोची वाट धरली. उदरनिर्वाहाची सोय होत नाही म्हणून मेक्सिकोत परतले ते कुटुंबासाठी. जानकीबाईंनी पेईंग गेस्ट ठेवले, कुक्कुटपालनाचा उद्योग केला, जवाहिराच्या दुकानात सेल्स गर्ल म्हणून काम केले आणि कुटुंबाचा आर्थिक भार उचलला. नंतर खानखोजेंना शर्करा संशोधन केंद्रात रसायन तज्ज्ञ म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर केसरीसाठी भारतीय क्रांतिकारकांवरील लेखमालेचे लेखन करायला त्यांनी सुरुवात केली. गदर पार्टीचा इतिहास अज्ञात आणि उपेक्षित होता. टिळकांच्या क्रांती प्रेरणेची, त्या लढ्यात प्राणास मुकलेल्यांविषयी लोकात अज्ञान होते. काही गदर क्रांतिकारक अजूनही परदेशात अज्ञातवासात आहेत. गदरचे काम एकसूत्री नव्हते, कारण गुप्ततेसाठी तसे करणे गरजेचे होते. लिहिताना हात कापत असूनही त्यांनी नेटाने केसरीतील टिळक युगातील क्रांतिकारक मुले, डॉक्टर खानखोजे यांचे क्रांतिकार्य कथा या लेखमालेसाठी मजकूर पाठवू लागले. केसरीचे उपसंपादक हरिभाऊ कुलकर्णींना त्यांनी कळवले, कर्मधर्म संयोगाने आपली भेट झालीच तर एखाद्या पडक्या देवळात मी आपल्याला पत्रात किंवा लेखात लिहिता येणार नाही अशा गोष्टी तोंडी सांगेन. 4 वर्षे झाली. मेक्सिकोत त्यांचे मन रमेना. भारतातील प्रत्येक खेडं स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनवून त्याची देशाच्या अर्थकारणात योग्य घडी बसवण्यासाठी काय करता येईल याची टिपणं काढायला त्यांनी सुरुवात केली. उत्पादनक्षम शेती, तेल उद्योग, दुग्ध व्यवसाय, कुक्कुट आणि पशुपालन, लोकर व पिसे यांचा उद्योग, कांबळी आणि गोणी निर्मिती, सहकारी तत्वाचा अवलंब, अद्ययावत कृषी शिक्षण, कीर्तन प्रवचनाद्वारे लोकशिक्षण या गोष्टींचा अंतर्भाव करून त्यांनी मुक्तग्राम चळवळीची रूपरेषा तयार केली. आपली प्रयोगशाळा, 3000 पुस्तकं, जमीन, फर्निचर विकून प्रवास खर्चाची सोय केली आणि काही रक्कम जानकीबाईंकडे सोपवून मेक्सिको कायमचे सोडून व्हिक्टोरिया जहाजानं 23 सप्टेंबर 1955 रोजी भारताच्या प्रवासाला निघाले. नागपुरात आल्यावर त्यांची राहण्याची व्यवस्था श्री बा रा मंडलेकर यांनी केली. 29 जानेवारी 56 रोजी डॉक्टर खानखोजेंना 10,000ची थैली अर्पण करण्यात आली. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर खानखोजेंना भरून आले. आपण दिलेली भिक्षूची दीक्षा वापरून गरीब व पतितांची सेवा करण्याचा संकल्प मी सोडत आहे. स्वतःच्या बळावर मला जगता येत नसेल तर मरणच अधिक बरे वाटेल. 70 उर्वरित आयुष्य मातृभूमीच्या सेवेत घालवायच्या हेतून आलेल्या ह्या क्रांतिकारकाला कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलींचे शिक्षण करण्यासाठी उपजीविकेचं साधन उपलब्ध नव्हतं. त्यांच्या कार्याचा विचार करून एखाद्या कृषी संशोधन संस्थेत त्यांची सन्माननीय नेमणूक केंद्र सरकारला करता आली असती. त्यांच्या शेतीविषयक ज्ञानाचा फायदा करून घेता आला असता. त्यांना पेन्शन देता आली असती. इथले बदलती मूल्ये, बदलती मानसिकता यांचा त्यांना ताळमेळ लागत नव्हता. लोकशाही प्रणालीत अपेक्षित क्रांती झटक्यात होत नाही हे ते समजू शकत नव्हते. केवळ एक सत्कार मूर्ती, गौरव मूर्ती बनून त्यांना राहायचं नव्हतं. पण सत्कार प्रसंगी व्याख्यानात ते सुराज्याचे विचार मांडत, शिक्षण पद्धती, कृषी पद्धती बदलण्याची निकड बोलून दाखवत, बाहेरच्या जगात चाललेल्या आधुनिकीकरणाची माहिती देत, श्रोत्यांपुढे क्रांतिकारकांच्या आठवणी सांगताना ते गदरकालीन देशभक्तीपर गीत सादर करीत असत. जय बोलो जी हिंद की जय जय जी, हिंद तोफो बंदूक को हत्यारों से आज़ाद करो जी, हिंद हमारी जान है और हिंद हमारा प्राण, भगत बने हम हिंद के और हिंद पे कुर्बान. तिरंगी ध्वजाविषयी त्यांना नितांत आदर होता. नो पॉलिटिक्स, नो पार्टी. त्यांचं आता एकच क्षेत्र होतं, कृषी क्षेत्र. विनोबांची ग्रामस्वराज्य कल्पना त्यांना आवडली. त्यांच्याशी भूदान चळवळ, ग्रामस्वराज्य, मुक्तग्राम योजना या संदर्भात त्यांनी चर्चा केली. डॉक्टर खानखोजेंची मुक्तग्राम योजना आधुनिक यंत्राची जोड घेऊन खेडं स्वयंपूर्ण करण्याची होती. विनोबाजींना यंत्रसंस्कृती पटत नव्हती. उत्साह, शारीरिक क्षमता आणि मुक्तग्राम उभारून दाखवण्याची तडफ त्यांच्यात होती, पण ती राबवायला आर्थिक बळ आणि कोणी पुरस्कर्ता नव्हता. केंद्र सरकारने एक चांगली गोष्ट केली, ती म्हणजे नागपूर आकाशवाणीला डॉक्टर खानखोजेंना दरमहा एक कार्यक्रम द्यायचा आदेश दिला. 1956 ते 64 या कालावधीत शेतकऱ्यांचे प्रबोधन करणारी माहितीपूर्ण भाषणे त्यांनी दिली. शेतकऱ्याला समजायला जड पण अद्ययावत, काळाशी सुसंगत ज्ञान मिळवायला हवं या हेतूनं ही भाषणे विज्ञानावर आधारित असत. तो काळ धान्य टंचाईचा होता. मेक्सिकोत ब्रीडर म्हणून नावाजलेल्या खानखोजेंचा उपयोग करून घेता आला असता, पण त्यांना हिशोबात धरायला कोणी तयार नव्हतं. अन्न तुटवड्यावर मात करण्यासाठी भुईमूग, तरोट्यांच्या बिया, सोया, गवती चहा यांची ते माहिती देत.
अनेक टाकाऊ वनस्पती, त्यांची मुळं, खोडं मानवाला खाद्य म्हणून कशा उपयुक्त आहेत ते स्वतः पाककृती बनवून इतरांना खाऊ घालून सिद्ध करीत. गोखरू सारखी काटेरी वनस्पती काटे जाळून काढल्यानंतर पशुखाद्य म्हणून कशी उपयुक्त ठरते, त्यात किती प्रथिने आहेत याविषयी ते प्रबोधन करत. डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरचा आदर्श ठेवायला सांगत. पण भोवतालच्या गलबल्यात समाजाच्या 2 पावलं पुढं असणाऱ्या डॉक्टर खानखोजेंचा एकाकी आवाज विरून जात असे. नागपूरच्या प्रभाकर जोशींनी मी लेखनिक होतो, तुम्ही आत्मचरित्र लिहा असं खानखोजेंना विनवली. माझी आर्थिक स्थिती तसले चरित्र लिहिण्यास अनुकूल नाही, कारण चरितार्थासाठी सबंध दिवस काम करावे लागते. माझी क्रांतिकार्य कथा या केसरीतील लेखांसाठी त्यांनी लिहिलेली हस्तलिखिताचा 1962च्या पानशेतच्या पुरात लगदा झाला. जानकीबाई इथल्या अनुभवानंतर कडवट होत गेल्या. चरित्र लेखनाला सहकार्य करण्याचं त्यांनी नाकारलं. रागाच्या भरात बंगल्याच्या अंगणामध्ये त्यांनी काही फोटो, कागदपत्र, खानखोजेंच्या संग्रहातली पुस्तकं यांची होळी केली. काही फायली कुलूप बंद केल्या. त्या डॉक्टर सावित्रींनी 1989 मध्ये आईकडून मिळवून नेहरू स्मारक ग्रंथालयात ठेवल्या. 1947च्या एप्रिलमध्ये भारतीय नागरिकत्व मिळावे म्हणून डॉक्टर खानखोजेंनी पंडित नेहरूंना पत्र पाठवले. सर्व स्थिर स्थावर झाल्यावर काय ते पाहू असे उत्तर त्यांना मिळाले. भारतीय नागरिक होण्यासाठी 1961 साल उजाडलं. त्यांना अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या भूखंडाचा प्लॉट मिळाला. जानकीबाईंनी आपले दागदागिने विकून, अँटिक वस्तू विकून बंगला बांधला. नामदार यशवंतराव चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली खानखोजी मदत निधी उभा करण्याचं ठरल्याचं कळताच जानकीबाईंनी वृत्तपत्रातून लोकांची सहकार्याची तयारी बघून धन्यवाद दिले. पण अशी थैली घेणं आमच्या तत्वात बसत नाही. त्याऐवजी खानखोजेंना उदरनिर्वाहासाठी मुख्यमंत्र्यांनी पेन्शन द्यावे असे आवाहन केले. तेव्हाचे महाराष्ट्राचे गव्हर्नर श्री प्रकाश आणि संसद सदस्य बनारसीदास चतुर्वेदी यांच्या प्रयत्नामुळे डॉक्टर खानखोजेंना स्वातंत्र्य सैनिक म्हणून मान्यता मिळाली. 1963 पासून त्यांना दरमहा 250 रुपये स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतन मिळू लागले. सावित्रीचा मेडिकलचा खर्च भवानी शंकर नियोगींनी उचलला. विदेश मंत्रालयाच्या डेप्युटी सेक्रेटरी KPS मेनन यांनी 1963 मध्ये इंग्रजी मजकूर स्पॅनिश भाषेत अनुवादित करण्याचे काम स्वीकारावे अशी इच्छा प्रकट केली. जानकीबाई त्यासाठी दिल्लीला गेल्या. माया दिल्लीत नोकरी करत होती. एका समारंभात मेक्सिकन अधिकाऱ्यानं मायाला ओळखलं. तिला मेक्सिकोत जाऊन शिकण्यासाठी शिष्यवृत्ती देऊ केली. तिनं मेक्सिकोला जाण्याचा निर्णय घेतला. 1965 साली तिला नागपूर रेल्वे स्टेशनवर पोचवायला गेले असताना खानखोजेंना भरून आलं. लेख पुन्हा आपल्याला दिसणार नाही अशी त्यांना मनोमन खात्री होती. खानखोजेंचे भाचे श्री ना काळे यांनी नूतन भारत विद्यालयाची स्थापना केली. खानखोजे त्या संस्थेचे अध्यक्ष होते. या वयातही उत्साहाने ते बांधकामाची पाहणी करत, शिक्षक वर्गाला आधुनिक शिक्षण पद्धतीविषयी, देशोदेशीच्या अनुभवाविषयी सांगत, पुष्कळदा आपल्या बंगल्यातील पलंगावर पडून स्वतःशी फुटफुटत. अवर लाईफ इज नो लाईफ. भारतात माणसाची कदर होत नाही याचं त्यांना वैषम्य होतं. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगताना त्यांना गहिवरून आलं. अखंड भारतासाठी आम्ही लढलो. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, कुठे तो सिंध. भावनातिरेकाने ते विचारू लागले. 1966 मध्ये पुण्यात मुलीकडे असताना श्री ग.वी. केतकरांनी त्यांच्या भेटी घेतल्या. केसरीतील जुने लेख, काही स्मरणे यांच्या आधारे रणझुंजार डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे हे एक छोटंसं चरित्र त्यांनी प्रकाशित केलं. पुण्यात असताना जानकीबाईंना दिल्लीत फ्रेंच राजदूत कार्यालयात नोकरी मिळाली. डॉक्टर खानखोजेंना नागपुरात बंगल्यावर सोडून त्या दिल्लीला गेल्या. आता खानखोजेंना एकटेपण जाणवू लागलं. सर्व जुन्या आठवणी सांगता सांगता काळाच्या पडद्याआड गेलेल्या मित्रांच्या स्मृतींनी ते व्याकुळ होत. नागपूर कृषी विद्यापीठाचा रौप्य महोत्सव चालू होता. 17 जानेवारी 1967 रोजी डॉक्टर खानखोजे त्या कार्यक्रमात चांगले रमले. नाट्यप्रयोग पाहायला सर भवानी शंकर नियोगी, प्रभाकर जोशी, VN पाठक आले होते. यांच्या समवेत मध्यरात्र उलटल्यावर ते बंगल्यावरती आले. कॉफी पान गप्पा झाल्यावर मित्रमंडळी आपापल्या घरी परतली. त्या रात्री डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे झोपले, ते न उठण्यासाठीच. पहाटे कधीतरी त्यांची हृदयक्रिया बंद पडली. देशभक्तीनं धगधगणारं, मातृभूमीची सेवा करण्याच्या इच्छेनं सदैव सचेत राहिलेलं तन आणि मन 18 जानेवारी 1967 रोजी अचेतन झालं.